नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला मोत्यांचा हा छल्ला कसा बनवायचा तो सांगणार आहे. अतिशय सोपा आणि सिंपल असा हा दिसायला पण सुंदर असा हा छल्ला आहे. तर हा कसा बनवायचा ते मी या व्हिडिओतून आपल्याला सांगणार आहे. तर हा छल्ला बनवण्यासाठी हा असा मोठा 12 नंबरचा हा मोती आहे, हा लागणार आहे. त्याचबरोबर हे 10 नंबरचे तसेच सेम मोती आहेत, 2 लागणार आहे. हा पिवळा आहे, हा 8 नंबरचा मोती आहे, हा पण आपण वापरणार आहोत. आणि हे जे पांढरे आहेत तर हे 1 नंबरचे मोती आहेत, तर हे पण आपल्याला वापरायचे आहे. तसेच एकच 6 नंबरचा मोती लागणार आहे. त्याचबरोबर ही अशी गोल्डन कॅप मिळते, ही लागणार आहे. ह्यात विंग्स मिळतात अशा, ह्या पण आपण वापरणार आहोत. ही छल्ल्यासाठीची ही जी पिन आहे ही पण आपल्याला लागणार आहे. हा 10 नंबरचा आपला दोरा आहे. हा दोरा मिळतो मार्केटमध्ये, तर हा 10 नंबरचा दोरा इथे वापरणार आहे. सुई आणि कात्री एवढं साहित्य हा मोत्यांचा छल्ला बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे. चला तर मग आपण हा छल्ला कसा बनवायचा ते बघूया. आणि त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या ह्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिल्यांदा हे छोटे 10 मोती मी ओवून घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हे 10 क्रीम कलरचे मोती आहेत, ते मी ओवून घेतलेले आहेत. आता इथे हा एक येलो कलरचा 8 नंबरचा मोती, परत हा छोटा मोती असे मी घालून घेणार आहे. दोऱ्यामध्ये ओवून घेतलेले आहे. आता हा छोटा मोती आहे तो बाजूला सोडायचा आहे असा, आणि ह्या पिवळ्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने आणि ह्या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. सगळ्या मोत्यातून सुई वरती काढून घेतली. आता हा दोरा असा, हे दोन्ही दोरे आता सेम आलेले आहे. असं हे आपलं एक लटकन झालेलं आहे. असे आपण 6 लटकन बनवून घ्यायचे आहे. सेम ह्याच प्रकारे हे 10 मोती, हा एक पिवळा 8 नंबरचा आणि हा छोटा, हा सोडून या मोत्यातून सगळ्या वरती सुई काढून घ्यायची. ते 6 लटकन आपण बनवून घेणार आहोत. हे असे मी 6 लटकन बनवून घेतलेले आहेत. आता मी हे असे एकमेकांना ते जोडून घेणार आहे. असे सगळे एका ह्याच्यात असे जोडून घ्यायचे आहेत. हे सगळे सेम अंतरावर आले. आता हाच दोरा आहे इथे आपला, यानेच इथे अशी गाठ मारून टाकायची. सगळे आले पाहिजेत त्याच्यात, ताकी हे अशी ही एक मी गाठ मारून टाकली. आता अजून एक गाठ मारून घेऊया, म्हणजे ते पक्क होईल.
अशी ही दुसरी पण गाठ मारून घेतलेली आहे। आता ही जी गाठ मारली होती त्याच्यातून ही आपली सुई अशी मी खालून वरच्या दिशेने काढून घेतली आहे। आणि आता हे बाकीचा जो एक्स्ट्राचा दोरा आहे तो आपण इथे कट करून टाकणार आहोत। आणि इथे ह्याला आता असं आपण चिकटवून घेणार आहोत, म्हणजे गाठ सुटायची काही भीती राहणार नाही किंवा ते लटकन एखादं खाली घसरून येणार नाही। हे असं आपण इथे फिक्स करून टाकायचं ह्याने। थोडंसं वाळून द्यायचं आहे त्याला। आणि मग इथे हा एक पांढरा मोती घालायचा आहे आणि त्याच्यावरती ही आपण कॅप अशी घालायची। ते कॅपची मोठी बाजू आहे ती खाली आणि छोटी बाजू वरच्या दिशेने सुईच्या अशी ही काढून घ्यायची कॅप। आता हा छोटा मोती ओवून घ्यायचा आहे, 10 नंबरचा आहे हा। त्याच्यामध्ये खड्यांची रिंग टाकली, परत हा मोठा, परत एक ही रिंग आणि परत हा 10 नंबरचा। हे असं दिसतंय। आता इथे हा परत 8 नंबरचा एक मोती घालायचा आहे, त्याच्यावर हा पांढरा 6 नंबरचा घातलाय। त्याचबरोबर हा आता 4 नंबरचा, त्याच्यावरती पिवळा मोती घातलेला आहे, म्हणजे 8 नंबर, 6 नंबर आणि 4 नंबर असे हे मोती इथे घातलेले आहेत। आता ही कडी आहे ती ह्याच्यात अडकून घ्यायची। त्याला पण असंच पहिल्यांदा एक गाठ मारून घ्यायची अशी, आणि असं ओवून घ्यायची ह्या दोऱ्यातून असं। आता असं 2-3 वेळा करून घ्यायचं, म्हणजे इथे हे फिक्स होईल। आता हा जो दोरा आहे आपला हा परत या मोत्यातून काढून घ्यायचा आहे। एकदम असं इथे कॅप पर्यंत काढून घ्यायचं आहे। इथे एक छोटीशी गाठ मारून टाकायची अशी, आणि इथे दोरा आपण हा कट करून टाकायचा आहे। अशा प्रकारे हा आपला सुंदरसा छल्ला तयार झालेला आहे। अतिशय सोपा आहे। इथे तुम्हाला आवडतील ते मोती तुम्ही वापरू शकता। इथे मी येलो वापरले, तुम्ही रेड, ग्रीन
अजून पिंक पाहिजे ते मोती कलरचे तुम्ही वापरून हा छल्ला इथे तुम्ही असा करू शकता. जेवढे तुम्ही छान कलरफुल वापरताल मोती तेवढा तो अजून छान दिसणार आहे. असा हा आपला सुंदरसा छल्ला तयार झालेला आहे. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंटमध्ये मला नक्की कळवा की हा कसा झालेला आहे व्हिडिओ ते. धन्यवाद.